पुणे नाशिक मुंबई हा गोल्डन ट्रायंगल आहे, वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. अत्यंत देशातला हा महत्त्वाचा विभाग आहे, जिथे महानगर आहेत, जिथे इंडस्ट्री आहे, जिथे पाण्या सह्याद्री आहे, जिथे धरणं आहेत आणि संपूर्ण जगाशी जोडण्याचं नातं सांगणारा मुंबईसारखं जे पोर्ट आहेत ते सुद्धा बंदरं इथे आहेत. आता याच्यामधला जो ट्रायंगल जोडण्याचं राहिलं अपूर्ण ते पुणे नाशिक, त्याच्या बाबतीत सरळ मार्ग काढणं आवश्यक आहे. ज्याच्यामध्ये पुणे सिटी आहे, ज्याच्यामध्ये चिंचवड पिंपरीची MIDC आहे, जिथे चाकणची MIDC आहे, ज्याच्यात मंचर आहे, ज्याच्यात जुन्नर आहे, ज्याच्यात संगमनेर आहे, ज्याच्यात सिन्नर आणि सिन्नरची MIDC आहे, ज्यात नाशिक आहे. हे सोडून वेगळा मार्ग शोधण्याचा प्रयत्न का होतोय हे आम्हाला समजायला तयार नाही. याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी चुकतंय सरकारचं आणि ते रद्द केलं जातंय. कारण सगळ्या मान्यता आमच्या झालेल्या होत्या, कोणतीच मान्यता शिल्लक नव्हती. भूसंपादन सुरू झालेलं होतं, राज्य शासन केंद्र सरकारच्या सगळ्या मान्यता होत्या. असं असताना हे काम थांबतंय कसं आणि त्याची पूर्णपणे दिशा बदलण्याचं काम चाललेलं आहे. या विभागाकरता मोठं नुकसान यामधून होतं आहे. इथला जो संपन्नता आहे आणि देशाकरता सुद्धा महत्त्वाचं आहे. मी म्हणत नाही, जगाला जोडत असताना मुंबई आता वाढवण प्रकल्प होतोय आपला बंदराचा, इकडं जे आपला मोठा प्रकल्प आहे जवाहरचा, या सगळं असताना का असं होतंय याची काळजी आम्हाला वाटते. असंतोष जनतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आज क्रांति दिन है, आप आंदोलन कर रहे हैं, क्या आपकी मांगना है? आज तो क्रांति दिन है ही, 9 अगस्त है, क्रांति दिन है. तो अभी रेलवे का आंदोलन हम कर रहे हैं. पुणे नासिक मुंबई ये गोल्डन ट्रायंगल है. गोल्डन ट्रायंगल का महत्वपूर्ण 2 सिटी जो है वो पुणे और नासिक है. बीच में सुधा MIDCs है, इंडस्ट्री एरिया है, बड़ी सिटीज है. ये पूरा काम हुआ था, मंजूरी भी हुई थी, उसका पेमेंट भी किसानों का मिला था, 650 करोड़ का पेमेंट भी मिला है. ऐसे होते हुए भी ये कैंसिल क्यों हुआ है हमें समझ में नहीं आता. और क्या इसके पीछे भी कोई पॉलिटिक्स है? जरूर ये पॉलिटिक्स के सिवाय होगा नहीं, क्योंकि सब मंजूरी हुई थी. बहुत जो किसान है, नागरिक है और रास्ते पे उतरे हैं, आगे कैसा नहीं, किसानों के लिए सबके लिए इम्पोर्टेंट है. ऐसा है कि किसानों का माल जो है आप देखेंगे तो इनकी सब्जी है, इनका हॉर्टिकल्चर का फल फल है, सब माल पूरे देश में जाने के लिए ये उपयोगित था. अगर रेलवे का मार्ग अगर चेंज होता है तो आपकी भूमिका क्या होगी? हमारी भूमिका है, आज चल रही है भूमिका, हमारी आंदोलन की भूमिका है, संघर्ष की भूमिका है, हम मंजूर करके ही रहेंगे.